ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां महाशिवरात्रि पर धुले के मंदिरों में भक्तों की भारी भीड़ उमड़ी, जहां महादेव मंदिर और पांजरा महादेव प्रतिमा पर विशेष पूजा और महाप्रसाद का वितरण किया गया। साथ ही बात होगी नांदेड़ की, जहां महागांव तालुका के लोनदरेश्वर संस्थान में श्री महंत श्री जगदीश बाबा भारती द्वारा अखंड ज्ञान सप्ताह का आयोजन किया गया, जिसमें प्रमुख अतिथियों की उपस्थिति में हरिनाम अखंड वाचन किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। धुले में महाशिवरात्रि के अवसर पर मंदिरों में भारी भीड़ देखी गई। जमुनागिरी इलाके में महादेव मंदिर में भक्तों की भीड़ सुबह से उमड़ पड़ी, जहां मंदिर ट्रस्ट ने उचित सुविधाएं और महाप्रसाद का वितरण किया। वहीं पांजरा नदी पर पूर्व विधायक अनिल गोटे द्वारा निर्मित पांजरा महादेव मंदिर प्रतिमा पर भक्तों की भीड़ रही। प्रतिमा को आकर्षक विद्युत रोशनी से सजाया गया था और साथ ही साथ श्री शिवाय मॉर्निंग ग्रुप ने भी महाप्रसाद का वितरण किया। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। महागांव तालुका स्थित लोनेदेश्वर संस्थान में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री महंत श्री जगदीश बाबा भारती द्वारा अखंड ज्ञान सप्ताह का आयोजन किया गया। इस पावन अवसर पर प्रमुख अतिथि हरिभक्त भगवान देव कुमार पड़ेगावकर, हरिभक्त सहवाजी महाराज शेर सिंह महाराज की मधुरवाणी से हरिनाम अखंड वाचन किया गया। श्री महंत जगदीश भारती द्वारा संजय भाऊ राठौर और इंद्रलीन नाइक को भी आमंत्रित किया गया। बता दें कि इसके अलावा पंचकोशी क्षेत्र में दत्त शिखर के सभी साधु संत भी इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे, जिसमें वाराणसी के महंत मोहन भारती राज, थानापल्ली के महंत प्रेमेश्वर जी महाराज, साथ ही साथ कई और संत भी शामिल रहेंगे। वहीं पोखरी गांव के सभी प्रतिष्ठित नागरिक और ग्रामीणों सहित कई भक्तगण इस कार्यक्रम में अपनी उपस्थिति दर्ज कराएंगे, जिसमें प्रमुख रूप से विपिन चितरवार, जगदीश नरवाड़े, कैलाश पाटिल, नितिन जायसवाल, दिलीप राठौर समेत कई लोग शामिल रहेंगे। दत्त माझा देव पूर्ण माझा भाव, तिरी लोके राणा दत्त माझा, तिरी लोके राणा दत्त माझा, दत्त माझी माये हृदयात राये, दत्त माझी माये हृदयात राये, अरे पाना पाजून जाये सतराईचा, अरे पाना पाजून जाये सतराईचा, दत्त माझा बाप मारे तो मी हाक, दत्त माझा बाप मारे तो मी हाक, निवारले दुःख भकताचे, निवारले दुःख भकताचे, दत्त माझा भावो आनंदाने राहो, दत्त माझा भावो आनंदाने राहो, आश्रमात जावो सायंद्रीच्या, आश्रमात जावो सायंद्रीच्या, आश्रमात जावो अनुसया पावो, आश्रमात जावो अनुसया पावो, एक ठाई भवो जीव शिव, एक ठाई भवो जीव शिव, दत्त माझा साये संग माझ्या राये, दत्त माझा साये संग माझ्या राये, अरे मला भीती नाये कै काळाची, मला भीती नाये कै काळाची, दत्त दत्त मना त्रिगुडघाट चढा, दत्त दत्त मना त्रिगुडघाट चढा, चरण तो धरा जगदीश बाबाचे, चरण तो धरा जगदीश बाबाचे, चरण धरोनी पुसावे रे खुना, चरण धरोनी पुसावे रे खुना, पुसावे रे खून आनंदाची, पुसावे रे खून निर्गुणाची, पुसावे रे खून आनंदाची, पुसावे रे खून निर्गुणाचे, महिमा लोंदरीची थोर महिमा, कसं बांधल देऊळ जगदीश गुरुन, कसं बांधल देऊळ भारती गुरुन, कसं बांधल देऊळ जगदीश गुरुन, कसं बांधल देऊळ भारती गुरुन, पाया देवळाची कृती, पाया देवळाची कृती, कशा बसवल्या मूर्ती वो जगदीश गुरुन, कशा बसवल्या मूर्ती वो भारती गुरुन, कशा बसवल्या मूर्ती वो जगदीश गुरुन, कशा बसवल्या मूर्ती वो भारती गुरुन, पाया उंबराचं खोड, पाया उंबराचं खोड, हरिनामाचं लावलं येड वो जगदीश गुरुन, हरिनामाचं लावलं येड वो भारती गुरुन, हरिनामाचं लावलं येड वो जगदीश गुरुन, हरिनामाचं लावलं येड वो भारती गुरुन, पाया उंबराची पांढऱ्या, पाया उंबराची पांदी, कसं लावून दिलं नांदी वो जगदीश बाबानं,
कसं लावून दिलं नांदी हो जगदीश बाबानं. गावगावचे भक्त येती, गावगावचे भक्त येती, कशा बसवल्या पंक्ती हो जगदीश गुरुन. कशा बसवल्या पंक्ती हो भारती गुरुन. कशा बसवल्या पंक्ती हो जगदीश गुरुन. कशा बसवल्या पंक्ती हो भारती गुरुन. पात्या उंबराचं पान, पात्या उंबराचं पान, कसं शिकवलं ज्ञान हो जगदीश गुरुन. कसं शिकवलं ज्ञान हो भारती गुरुन. कसं शिकवलं ज्ञान हो जगदीश गुरुन. कसं शिकवलं ज्ञान हो भारती गुरुन. पाया उंबराचा पाला, पात्या उंबराचा पाला, कसा केला गोपालकाला हो जगदीश गुरुन. कसा केला गोपालकाला हो भारती गुरुन. कसा केला गोपालकाला हो जगदीश गुरुन. कसा केला गोपालकाला हो भारती गुरुन. पात्या उंबराचा शेंडा, पात्या उंबराचा शेंडा, पात्या उंबराचा शेंडा, पात्या उंबराचा शेंडा, कसा लावून दिला झेंडा हो जगदीश गुरुन. कसा लावून दिला झेंडा हो भारती गुरुन. कसा लावून दिला झेंडा हो जगदीश गुरुन. कसा लावून दिला झेंडा हो भारती गुरुन. जगदीश बाबाच्या कृपेनं, जगदीश बाबाच्या कृपेनं, जगदीश बाबाच्या कृपेनं, जगदीश बाबाच्या कृपेनं, भजन गाईल भक्तानं हो सगुण रूपात. भजन गाईल भक्तानं हो सगुण रूपात. भजन गाईल भक्तानं हो सगुण रूपात. दत्तात्रेय महाराज की जय. अवधूत. प्रारंभी दिग्रस तालुका जिल्हा यवतमाळ. आणि इथे जसं सांगितलं 7 दिवसाचा सप्ताह असतो. महाशिवरात्रीचा पर्व इथं खूप मोठा साजरा केला जातो. आणि मला वाटतं यंग पिढीने नक्कीच या ठिकाणी येऊन या गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, कारण आपला धर्म काय, आपला सनातन काय आहे ह्या गोष्टीची माहिती याच ठिकाणी आपल्याला मिळते. संत महंतांची माहिती आपल्याला याच ठिकाणी मिळते आणि हे आजच्या पिढीला जाणणं गरजेचं. मेरा परिचय डॉक्टर माधव गुलाब राठौड़, रहने वाला दिग्रस तालुका में से वरंदी गांव का हूं। और कम से कम मैं 16 साल की उम्र से ये जगदीश बाबा गिरी ये महाराज के सेवा में हूं और इसका भक्तजन हूं। और ये बाबा का एक कार्य देखा हूं मैं, भूखे को रोटी और प्यासे को पानी, ये देने का काम अभी तक मेरे नज़रों के सामने किया है। मैं अभी मेरी उम्र 50 साल हो गई है और यहाँ आते आते कम से कम एक झोपड़ी थी और झोपड़ी के बावजूद भी आज ये बाबा ने यहाँ एक प्रकोट बनाया, मंदिर बनाया और हमारे सब लोगों के सहकार्य से श्री मंत्री महोदय संजय राठौड़ के तरफ से यहाँ और एक सभा मंडप दिया गया है 50 लाख का, वो भी होगा। लेकिन अपूर्ण एक ही काम है, रोड का आने जाने, रोड का अपूर्ण काम है। ये सरकार को और यहाँ के मंत्री महोदय को मैं ये कहना चाहता हूँ कि कम से कम यहाँ लाखों धाम महाशिवरात्रि को 7-7 दिन सप्ताह रहता है और ये सप्ताह में लाखों भक्तजन आते हैं और लाखों भक्तजन आने वाले को सबकी सेवा है, अन्नदाता है और यहाँ रोड की व्यवस्था करना पर जरूरी है। ये हमारा कहना है सब लोगों का और सब भक्तजनों को कि ये बाबा निस्वार्थी है, सब जनों के लिए दुआ देता है और प्रयागराज जैसा है वहाँ यहाँ बनाना उसका कार्य है। जय श्री। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। महंत श्री मधुसूदन भारती शिखर संस्थान मंच के आशीर्वाद से माउरी स्थित विष्णु कवि मठ में अखंड सप्ताह का आयोजन किया गया। यह आयोजन श्री संत प्रज्ञाक्षु बाल योगी भगवान गिरी महाराज और गुरु कैलाश गिरी महाराज के मार्गदर्शन में संपन्न हो रहा है। ये विशेष आयोजन शनिवार को महाप्रसाद का आयोजन किया जाएगा, जिसमें सभी श्रद्धालु भक्तों से निवेदन है कि ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित होकर महाप्रसाद का लाभ उठाएं। चॅनल आणि आमचे रफिक भाई व तसेच आमचे गणेश खडसे यांचे मी खूप खूप आभार मानतो। हे चॅनल म्हणजे असं आहे की जंगलात पोहोचल्याने झालं। आम्ही विष्णुकवी मठावर हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आमच्या गुरुची भगवानगिरी बापूची इच्छा झाली की हा आपला कार्यक्रम ठेवू। पहिले त्यांनी शिखरावर ठेवला होता, काही दिवस वडगुंट्यावर होता। आता थोडं म्हणजे की त्यांना ही जागा प्रसन्न वाटली आणि जंगलावर जागा चांगली आहे, मस्त आहे, झाडाला सावली वगैरे आहे, आपल्या भक्ताची सोय होईल, पाण्याची सुविधा आहे, अशी त्यांची इच्छा झाली। आम्ही आहे भक्तांनी असं सर्वांनी मिळून त्यांची इच्छा पूर्ण करायचा असा एक अट्ट धरला होता आणि त्यांची इच्छा आम्ही पूर्ण केली। आणि खरंच मी
एवढं बोलून माझं बोलणं संपतं. आहे खरं आहे साहेबाचं, पण आता त्यावर प्रभूची दया, गुरु महाराजाची कृपा, स्वप्न आहे या ठिकाणी एक आपलं ठिकाण होऊन या ठिकाणी चातुर्मास करणं, किंवा या ठिकाणी आपले भक्तगण येऊन काही दिवसाकरता विश्रांती घेतील, किंवा काही अनाथ लोक आले तरी ते आपल्या आश्रयाला राहू शकतात अलग लक्षात नाही, किंवा काही योगायोगानं साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे की बाबा काही बाल अशा प्रकारचं बालवर्ग असणारा त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळतील अशी अपेक्षा आहे. पण आता यावर आमच्या मालकाची दया, शिखरच्या मालकाची दया व दत्तप्रभूची कृपा आणि आमचे विष्णू कवी महाराज, मातेश्वरी असे सर्वांची दया असेल तर तेही कार्य होऊन जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो. गुरुदेव दत्त. परमपूज्य भगवानगिरी महाराज संस्थान आष्टी व वरठशेवाळा येथील संस्थाचे चालक आणि मालक असून त्यांची एक इच्छा होती की मी सह्याद्री पर्वत एक असं पवित्र तीर्थस्थान आहे ज्या ठिकाणी माता जगदंबा व दत्तात्रयाचे आराध्यस्थान आहे, आणि हे स्थान त्यांनी याच्यामुळं निवडलेले आहे की त्यांची शेवटची इच्छा आहे की माझी जी प्राणप्रतिष्ठा इथं स्थापन होणार आहे ती शेवटची माझी इच्छा राहील. हे त्यांचे शेवटचे म्हणजे गुरुवाक्य आहे आणि त्यांची इच्छा आहे. म्हणून या संघटनेमध्ये जुडलेले जेवढे बी कार्यकर्ते आहेत तर त्यांची हेच इच्छा आहे की येथे एक म्हणजे व्यवस्थितपणे एक जागेचं समजा हे नियुक्ती करून त्या जागेमध्ये यांची प्राणप्रतिष्ठा शेवटची जी मोक्षाची जी सिद्धी प्राप्त करायची आहे त्याबद्दल यांनी ही जागा निवडलेली आहे. आणि त्यांचं हे लक्ष पण आहे की या जागी प्राणप्रतिष्ठा स्थापन करून येणारे जे दिवसामध्ये जे लेकरांचं लहान मुलांचं जे काही भविष्य असेल त्या भविष्याला त्यांची चालना मिळावी, त्यांचे शिक्षण, संगोपन, आर्थिक व्यवस्था, सुव्यवस्था, तसं त्याची शिक्षणाची सोय इत्यादी वस्तू त्यांनी इथं प्रगतीपथावर नेण्याची त्यांची शेवटची इच्छा आहे. आणि कार्यक्रम अखंड चालू आहे. आपण काय बोलणार याबद्दल? श्री श्री 108 मधुसूदनजी भारती यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 36 वर्षे पदयात्रा चालली आणि पदयात्रेची सांगता म्हणून या ठिकाणी मी महापूजा करत होतो शिखरला किंवा गुंपेला. आणि कोरोनाच्या काळामध्ये काही कारणास्तव ही पदयात्रा थोडीशी आम्ही 2 वर्षे रद्द केली कोरोनामुळे. आणि कोरोना संपल्याच्या नंतर दरवर्षी आम्ही या ठिकाणी येऊन सप्ताह करतो. परी शिखरला 2-3 वर्षे सप्ताह केला, गुंपेवर केला. नंतर यंदा ही जागा अशी निवडली की जेणेकरून समजा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, स्थळ पण रमणीय आहे आणि विष्णुकवी महाराजांचा मठ म्हणून असा विख्यात ऐकण्यामध्ये होता आमच्या. आम्ही पहिलं कधी येत होतो, पण काहीतरी थोडा वेळ थांबायचं, आंघोळी वगैरे करायचं आणि निघून जायचं. नंतर मग यंदा असं ठरवलं की अखंड दत्तनाम सप्ताह आणि सर्व भक्ताच्या साह्याने आणि सर्व मंडळीच्या साह्याने सहकार्यातून हा समजा सप्ताह अखंड होत आहे. अशी ही प्रज्ञाचक्षू श्री भगवान गिरीजी बापू यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व तुमच्या आमच्या सहकार्यातून हा सप्ताह अखंड होत आहे. आणि असा सप्ताह हा शेवटपर्यंत आनंदित चालावा आणि चालणारच आहे. ही परिपूर्ण भगवंताची इच्छा आहे, भगवंताची मर्जी आहे, जेणेकरून असणारं आणि हा सप्ताह चालणारच आहे. असं या ठिकाणी एवढं बोलून माझे मी 2 शब्द. या ठिकाणी कर्तृत्व असते. आपल्यापाशी कर्तृत्व नाही गेल्यानं मायबाप आपल्याला कोण विचारतात. आपण जर आपल्या वडिलांचं जर दुःखसुख विचारणा गेलो, आपण माणूस की जर आपल्यापाशी आपलं धर्म कुठं निघून चाललंय. आपलं सगळं काय आता राहण्यामान्यावर होऊन गेलंय की घर लोकाचं दुसऱ्याचं बघलं की घर राहावं, दुसऱ्याचं बघली की गाडी राहावं. मग आपणच आपले आई वडील आपणच त्याच्याकडे धावू लागल्या की आपण कोण्या गोष्टीला महत्त्व द्यायला, बिल्डिंग राहिलीच पाहिजे. मग आपले लेकरं काय शिकणार हो आपल्यापासून? आपण जे शिकायला देतात शिक्षण तेच शिकणार ना ते लेकरं पण. मग खरं तर त्या जीवाचं हित आहे का त्याच्यामध्ये? एक ना एक दिवस ते बिल्डिंग इथंच नष्ट होऊन जाणार आहे, ते गाडी एक ना एक दिवस हे होणार. आज आपण 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं आशा करायलो
तर 200 वर्षाच्या नंतर हे काय राहणार आहे का बापू इथं सगळं काय? हे तर आजचा दिवस उद्या दिसणार आहे काय? आज आपण इथं बोलायलो, उद्या हे दिवस परत येऊ द्या म्हणजे थोर महिमा लोंढरीची थोर महिमा कसं बांधल देऊळ जगदीश गुरुन कसं बांधल देऊळ भारती गुरुन कसं बांधल देऊळ जगदीश गुरुन कसं बांधल देऊळ भारती गुरुन पाया देवळाची कृती पाया देवळाची कृती कशा बसवल्या मूर्ती जगदीश गुरुन कशा बसवल्या मूर्ती भारती गुरुन कशा बसवल्या मूर्ती जगदीश गुरुन कशा बसवल्या मूर्ती भारती गुरुन पाया उंबराचं खोड पात्या उंबराचं खोड हरिनामाचं लावलं येड जगदीश गुरुन हरिनामाचं लावलं येड भारती गुरुन हरिनामाचं लावलं येड जगदीश गुरुन हरिनामाचं लावलं येड भारती गुरुन पाया उंबराची पांढऱ्या पात्या उंबराची पांदी कसं लावून दिलं नांदी जगदीश बाबानं कसं लावून दिलं नांदी जगदीश बाबानं गावगावचे भक्त येती गावगावचे भक्त येती कशा बसवल्या पंक्ती जगदीश गुरुन कशा बसवल्या पंक्ती भारती गुरुन कशा बसवल्या पंक्ती जगदीश गुरुन कशा बसवल्या पंक्ती भारती गुरुन पात्या उंबराचं पान पात्या उंबराचं पान कसं शिकवलं ज्ञान जगदीश गुरुन कसं शिकवलं ज्ञान भारती गुरुन कसं शिकवलं ज्ञान जगदीश गुरुन कसं शिकवलं ज्ञान भारती गुरुन पाया उंबराचा पाला पात्या उंबराचा पाला कसा केला गोपालकाला जगदीश गुरुन कसा केला गोपालकाला भारती गुरुन कसा केला गोपालकाला जगदीश गुरुन कसा केला गोपालकाला भारती गुरुन पात्या उंबराचा शेंडा पात्या उंबराचा शेंडा पात्या उंबराचा शेंडा पात्या उंबराचा शेंडा कसा लावून दिला झेंडा जगदीश गुरुन कसा लावून दिला झेंडा भारती गुरुन कसा लावून दिला झेंडा जगदीश गुरुन कसा लावून दिला झेंडा भारती गुरुन जगदीश बाबाच्या कृपेनं जगदीश बाबाच्या कृपेनं जगदीश बाबाच्या कृपेनं जगदीश बाबाच्या कृपेनं भजन गाईल भक्तानं सगुण रूपात भजन गाईल भक्तानं सगुण रूपात भजन गाईल भक्तानं सगुण रूपात दत्तात्रेय महाराज की जय अवधूत आनंद देवदत्त मी सौ पूजा चंदू सोनूने उमरखेडला असते आणि बापूच्या सहवासामुळे आम्ही ग्रुप एक तयार करून इथे सगळेजण जमा झालो आणि आता जे अमृत आहे बापूचे रोज असे वाटत आहेत त्याचा आम्ही आस्वाद घेत आहे आणि खरं जीवन काय आहे यांच्यासोबत येऊन राहून आम्हाला हे कळलं. घरी संसार हे संपणारा हे तर नाहीच आहे, अखंड चालूच राहणार आहे, पण बापूच्या सहवासात राहून अशी घरची आठवणसुद्धा येत नाही. आणि आपण आलो कशासाठी, आपल्याला आपला जन्म झाला, त्यांची एकच इच्छा आहे की त्यांच्या भक्तांचा उद्धार झाला पाहिजे. आम्ही ऑनलाईन 6 वर्ष झालं त्यांच्या आशीर्वादानं हा सत्संग चालत आहे आणि त्यांनी सप्ताह याच्यासाठी ठेवला की आमच्या सगळ्या जीवांचं कल्याण होण्यासाठी. याच्यामध्ये बापूचा बिलकुल काहीही हित नाही, त्यांनी आमच्या हितासाठी ठेवलं आणि निस्वार्थपणे आमचे बापू एवढे निस्वार्थ आहेत की त्यांचा याच्यात काहीही स्वार्थ नाही. आणि एकच त्यांचं सांगणं आहे की फक्त दत्त नाम घ्या, जीवाचा उद्धार करा. आणि बापूचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर असल्यामुळं, हात असल्यामुळं आम्हाला काहीही कमी पडणार नाही. इतका छान आमचा सत्संग, आमचा सप्ताह इतका छान व्हायला की आम्हाला म्हणजे 1 मिनिट सुद्धा असं वाटायला लागलं की बाबा आजचा दिवस सुटू नये, आजचा दिवस जाऊ नये, आणखी दिवस वाढत जावं, आणखी दिवस वाढत जावं, एवढा आनंद आहे या सप्त्यामध्ये. आणि बापू या भक्तांच्या जीवाच्या उद्धारासाठी त्यांना झोप सुद्धा नाही, त्यांनी सतत दत्तनाम 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 घ्या, आनंद नाम घ्या आणि पुढे चला, आपल्या जीवाचं सार्थक करा, हे आम्हाला सतत सांगत आहेत. कारण आमच्या वडिलाला म्हणजे कळवळ आहे आणि लेकराचं हित कशात आहे ते आम्हाला नेहमी आणि रोज रोज सांगत आहेत. आणि या सप्त्यामध्ये एकच असं आहे की बापूचं मागणं आहे की जास्तीत जास्त नामस्मरण करा. आता कलियुग चालू आहे, या कलियुगामध्ये कोणीही कोणाचं नाही, जीवाचं हित जर करायचं असेल
तर फक्त दत्त नाम घ्या. आणि आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला आमचे गुरु साक्षात दत्त महाराज आमच्या सोबत आहेत. ही मूर्ती दिसायला जरी मानवाची असेल, हे मानवाची मूर्ती नाही, ते आमचे दत्त महाराज आहेत. आणि त्यांच्या पायथ्याशी त्यांच्या पायी आम्हाला आणि यांच्या सत्संगात आणि आमच्या बापूतात हेच घडत राहावं ही आमची सुद्धा इच्छा आहे. सगळ्यांवर खूप आहे, कारण आमचे बापू आम्हाला जेव्हा ज्ञान देतात असं नाही ते आम्हाला फुकट मिळत. प्रारंभी दिग्रस तालुका जिल्हा यवतमाळ. आणि इथे जसं सांगितलं 7 दिवसाचा सप्ताह असतो. महाशिवरात्रीचा पर्व इथं खूप मोठा साजरा केला जातो. आणि मला वाटतं यंग पिढीने नक्कीच या ठिकाणी येऊन या गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, कारण आपला धर्म काय, आपला सनातन काय आहे ह्या गोष्टीची माहिती याच ठिकाणी आपल्याला मिळते. संत महंतांची माहिती आपल्याला याच ठिकाणी मिळते आणि हे आजच्या पिढीला जाणणं गरजेचं. आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे अगोदर आमचे वडील यायचे बाबाच्या सोबत सानिध्यात. हेमाडपंथी जुनं मंदिर आहे, स्वयंभू मूर्ती आहे. आणि आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या पर्वावर 4 प्रहरामध्ये रात्रीची पूजा होते. असं इथलं रमणीय ठिकाण आहे. बाबा आपण कुठून आलो? मी तालुका बिलोरीने आलेले आहे. या कार्यक्रमाला दरवर्षी येतो इथे मी भागवत निमित्त ते येऊन संपन्न करून आम्ही तीर्थधाम यात्रा है. मेरा परिचय डॉक्टर माधव गुलाब राठौड़, रहने वाला दिग्रस तालुका में से वरंदी गांव का हूं. और कम से कम मैं 16 साल की उम्र से ये जगदीश बाबा गिरी ये महाराज के सेवा में हूँ और इसका भक्तजन हूँ. और ये बाबा का एक कार्य देखा हूँ मैं, भूखे को रोटी और प्यासे को पानी ये देने का काम अभी तक मेरे नज़रों के सामने किया है. मैं अभी मेरी उम्र 50 साल हो गई है. और यहाँ आते आते कम से कम एक झोपड़ी थी और झोपड़ी के बावजूद भी आज ये बाबा ने यहाँ एक प्रकोट बनाया, मंदिर बनाया. और हमारे सब लोगों के सहकार्य से श्री मंत्री महोदय संजय राठौड़ के तरफ से यहाँ और एक सभा मंडप दिया गया है 50 लाख का, वो भी होगा. लेकिन अपूर्ण एक ही काम है, रोड का आने जाने, रोड का अपूर्ण काम है. ये सरकार को और यहाँ के मंत्री महोदय को मैं ये कहना चाहता हूँ कि कम से कम यहाँ लाखों धाम महाशिवरात्रि को 7-7 दिन सप्ताह रहता है और ये सप्ताह में लाखों भक्तजन आते हैं. और लाखों भक्तजन आने वाले को सबकी सेवा है, अन्नदाता है. और यहाँ रोड की व्यवस्था करना पर जरूरी है. ये हमारा कहना है सब लोगों का और सब भक्तजनों को कि ये बाबा निस्वार्थी है, सब जनों के लिए दुआ देता है. और प्रयागराज जैसा है वहाँ यहाँ बनाना उसका कार्य है. जय श्री. महाराष्ट्र से सीनियर संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट. फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही. वक्त एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू.